नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे म्हाडा कोकण मंडळाच्या गृहनिर्माण लॉटरीची सोडत पार पडली। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने विविध गृहनिर्माण योजनांतर्गत बांधलेल्या 5354 घरांसह 77 भूखंडांच्या विक्रीसाठी ही सोडत कार्यक्रम आयोजित केला होता। या सोडतीसाठी 1,84,994 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1,58,424 अर्जांनी बयाना रक्कम जमा केली आहे। पारदर्शकतेसाठी सोडतीचे थेट प्रक्षेपण हॉलच्या आत आणि बाहेर LED स्क्रीनद्वारे करण्यात आले। लॉटरी प्रक्रियेची सुरुवात जुलै 25 मध्ये झाली होती। नोंदणी, पडताळणी आणि अर्ज पुष्टीकरण हे सर्व टप्पे ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात आले। सुरुवातीचा अर्ज कालावधी 14 जुलै ते 13 ऑगस्ट 2025 असा होता, मात्र नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तो 12 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आला होता। या योजनेस ओरोस, कुळगाव, बदलापूर, ठाणे शहर आणि वसई येथील घरे समाविष्ट आहेत। परवडणाऱ्या घरांच्या संधीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। म्हाडाचे मुख्य अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितलं की लवकरच मुंबईतील कामहाटीपुरा भागात नवीन गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे। त्यांनी स्पष्ट केलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 कोटी घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा कटिबद्ध आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गरिबाला स्वतःचं घर मिळावं हेच आमचं ध्येय आहे। अन्न, वस्त्र, निवारा ही लोकांची प्राथमिक गरज असून मोदी सरकार त्या दिशेने दृढ पावलं उचलत आहे। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की म्हाडा ही सर्वसामान्य माणसाच्या आशेची किरण आहे। सरकारच्या गृहनिर्माण योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील। माऊलीच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू दिसतात। खरंच तुमचं मनापासून अभिनंदन। यानंतर शंकर पांडुरंग आव्हाड यांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। सर समोर, सर समोर, साहेब समोर, व्हिडिओ। आणि आज कोकण विभागाची सोडत होती आहे। जवळपास 5,134 बरोबर आहे ना, 5,354 घरांची आज सोडत या ठिकाणी होती आहे। आज सगळ्यांच्याच दृष्टीने आनंदाचा दिवस आहे। खरं म्हणजे सामान्यांच्या हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे। प्रत्येकाचं घर हे स्वप्न आहे आणि त्याची पूर्तता आज करण्याचा दिवस आहे। नुकताच दसरा झालेला आहे, आता दिवाळी काही दिवसांवर आली आहे। मी आपल्याला दिवाळीच्या देखील ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो। ज्यांना घराची लॉटरी लागली त्यांची दिवाळी नवीन घरात होईल, गोड होईल, आणि ज्यांना लॉटरी लागणार नाही त्यांचं नंतर आपण करणार। म्हणजे प्रावधान ठेवलेलं आहे, व्यवस्था नियोजन आहे। त्यामुळे हे आपलं सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून सोडतीमध्ये ज्यांना घरं लागतील त्या भाग्यवंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो। इथं आपले पंच जे आहेत, आपले रिटायर्ड IAS ऑफिसर सुरेश कुमारजी आहेत, निलेश सदापुरे, प्रकाश सावंत, राहुल बोंबले आणि श्री लोखंडे, उमेश वाघ यांना देखील धन्यवाद मी देतो, त्यांचे आभार मानतो। खरं म्हणजे एक इमारत किंवा घर म्हणजे 4 भिंतीचं घर किंवा एक इमारत एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही। खरं म्हणजे घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न असतं आणि त्यामध्ये कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, आत्मसन्मानाचा आणि सुख समृद्धीचा पाया हे घर आहे। आणि म्हणूनच घराचं स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाचं मी मनापासून अभिनंदन करतो। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। आज 5,354 घरं आणि 77 भूखंडांसाठी लॉटरी काढतायत। ही लॉटरी कम्प्युटराइज आहे आणि याच्यामध्ये काहीही कुणालाही काही वाटलं तरी सुद्धा अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने ही लॉटरी निघते। म्हणजे आपण सुरुवातीपासूनच
हीच भूमिका ठेवली की जे काही लॉटरी निघेल ती लॉटरी पारदर्शकता त्याच्यामध्ये असली पाहिजे. कुणालाही कुणाच्या माणसासाठी शिफारस करता येणार नाही आणि शिफारस केली तरी त्याचं घर मिळणार नाही. त्या कारण ती ते लॉटरी तुमच्या समोरच निघते. हा एक विशिष्ट याचा म्हाडाचा स्पेशालिटी आहे. म्हणेन की ट्रान्सपरन्सी खूप आहे याच्यामध्ये आणि आज याच्यामध्ये कुठलाही ह्युमन इंटरफिअरन्स नाही. म्हणजे कोणी याच्यामध्ये इंटरफिअरन्स करू शकत नाही. त्यामुळे म्हाडावर विश्वास निर्माण होण्याची जी काही गती आहे ती वाढलेली आहे आणि याच्यामध्ये ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर इथेही गेले आहेत. आणि मगाशी आणि 5354 घरांसाठी मला संजू जयस्वाल म्हणाले 1,84,994 अर्ज प्राप्त झाले. म्हणजे 5,000 घरांसाठी 1,00,000 अर्ज, म्हणजे एका घरासाठी सरासरी 35 ते 40 अर्ज आलेले आहेत. यावरून निश्चितपणे लक्षात येतं की म्हाडावर आणि त्याच्या घरांच्या क्वालिटीवर आणि किमतींवर सर्वसामान्य लोकांचा आता विश्वास बसलेला आहे, विश्वास वाढत चाललेला आहे. 2 कोटी जे पंतप्रधान आवास योजना टप्पे 2चे आहे ते अख्खा देशासाठी आहे. आणि विशेष करून मला सांगायला आनंद होतोय की गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण साधारणपणे मुंबई, MMR आणि बाकी ठिकाणीमध्ये 18 लॉटरी केलेल्या, ज्यामध्ये 45,000 घर आपण लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि ज्या अर्थी जेवढं अर्ज येते म्हणजे आज पण आपण बघा 5,500 घरासाठी सुमारे 1,80,000 अर्ज प्राप्त झालेला आहे. तर यामुळे एकच जी आमची संकल्पना आहे की म्हाडाची घर परवडण्यासारखी असायला पाहिजे, लोकांची आकर्षण असायला पाहिजे, ते सिद्ध होतात. आणि यामुळे आम्हाला आम्ही कटिबद्ध होतो आहे की भविष्यामध्ये आणखी जोमाने काम करून जेवढं जास्तीत जास्त घर परवडणारं घर आपल्याला लोकांसाठी उपलब्ध करून देता येईल ते करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. क्लस्टर्सच्या माध्यमातून मुंबईमध्ये जेवढं गेल्या 1 वर्षामध्ये प्रकल्प मंजूर झालेला आहे त्याद्वारे एक मोठं घरकुल साठा एक 5 ते 7 वर्षामध्ये सुमारे 2 लक्ष गृहसाठा फक्त मुंबईमध्ये उपलब्ध होणार आहे. तो हे खरं म्हणजे मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ह्याला आभार मानू इच्छितो की त्यांच्या जे दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाच्या फलनिष्पत्ती म्हणजे हे लॉटरी. आणि एकदा पुन्हा आजच्या लॉटरीमध्ये जे विजयी झालेला आहे त्याला माझ्या शुभेच्छा. ज्यांना घर भेटला नसेल त्यांनी निराश होऊ नये. लवकरच आम्ही पुढच्या लॉटरी डिक्लेअर करणार. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
राज्यभरातील अनधिकृत विक्रेत्यांना विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिलेत. ते ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्यासह राज्यभरातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. मल्टी ब्रँड आउटलेट सारख्या अनधिकृत वाहन विक्रेत्यांची राज्यभरात प्रचंड साखळी निर्माण झालेली आहे. राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल न देता हे अनधिकृत वाहन विक्री करत असतात. राज्यात इतर विभागातून तसेच परराज्यातून नवीन वाहनं आणून ट्रेड प्रमाणपत्र नसताना अनधिकृतरित्या वाहन विक्री करतायत. भविष्यात अशा अनधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहेत. या बैठकीमध्ये ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या विविध मागण्यांच्यावर चर्चा झाली. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं राहिले. घरगुती पातळीवर गेली 25 वर्ष दिवाळी फराळ तयार करून जगभरातील भारतीयांपर्यंत पोहोचवणाऱ्या मेधा देशपांडे यांनी यंदाही आपला फराळ व्यवसाय सुरू ठेवला आहे. मात्र यंदाच्या वर्षी अमेरिकेत फराळ मागवणाऱ्या ग्राहकांना 50% टॅरिफ आकारला जाणार आहे. मेधा देशपांडे यांनी सांगितलं की अमेरिकेतील माझे अनेक नियमित ग्राहक आहेत. ते दरवर्षी दिवाळीच्या काळात खास घरगुती मराठी फराळ, बेसन रवा, लाडू, चकली, चिवडा, चिरोटे, करंजी, बेक शंकरपाळे, गोड आणि तिखट अनारसे मागवतात. या पदार्थांची चव आणि घरगुती सुगंध हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या मेधा देशपांडे गृहउद्योग संस्थेमार्फत फराळाचे पार्सल केवळ अमेरिकेतच नव्हे तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, न्यूझीलंड, सिंगापूर, बँकॉक, ब्रुनेई, नेदरलँड्स, कॅनडा, इजिप्त आणि दुबईसह अनेक देशांमध्ये पाठवले जात आहेत. सर्व पदार्थ प्रोफेशनल पॅकिंग, बबल रॅपर, खास कुरिअरद्वारे पाठवले जात आहेत जेणेकरून फराळ अबाधित राहील. मेधा देशपांडे म्हणाल्या की 25 वर्षाच्या अनुभवातून माझं ध्येय आहे प्रत्येक NRI भारतीयाच्या चेहऱ्यावरती दिवाळीचा आनंद आणि घरच्या चवीचं हास्य आणणे हा आहे. हां, मी मेधा देशपांडे ठाण्यावरनं. मी गेले आता ह्यामध्ये 25वं वर्ष चालू आहे दिवाळी फराळाचा. आणि यावर्षी तर मला खूप छान वाटतं आहे की यावर्षी ब्रुनेईला पण गेले, जोहान्सबर्ग, साऊथ आफ्रिका, सिंगापूर, नेदरलँड्स, फ्रान्स, जर्मनी, USA, मग UK पण छोटे छोटे गावांमध्ये गेलेलं आहे. तर म्हणजे नवीन देशांपर्यंत आपल्या भारतीय संस्कृती पोचते म्हणून खूप छान वाटतं आहे. मी स्वतः जातीने हे करते, आय पॅकेट अँड सी दॅट इट गोज इन अ व्हेरी गुड कंडिशन, म्हणजे तिकडे काही लोकांना चांगल्या ह्याच्यात मिळू शकते. बेसिकली ह्यावर्षी मी बघते की डाएटवरती लोक जास्त जात आहेत आणि ऑइल फ्री चकली. आणि यावर्षी मी वेगवेगळे पॅकेज ब्रेड टू ऑल पॉकेट्स म्हणून मी शेव पॅकेज, चिवडा पॅकेज, चकली पॅकेज, म्हणजे एक्सक्लुसिव्हली ऑल टाईप्स ऑफ चिवडा, ऑल टाईप्स ऑफ शेव, ऑल टाईप्स ऑफ शंकरपाळे, ऑल टाईप ऑफ चिवडा असे केल्यामुळे त्यांना छान, इट इज गुड फॉर देम. सो इव्हन इफ ते मेक 1-2 आयटम त्यांनी घरी केले, बाकीचे माझ्याकडनं घेतले तर त्यांची दिवाळी पण छान होऊन जाते. शुगर फ्री म्हणतात त्यामुळे लेस शुगर अँड लेस ऑइल जे माझ्याकडे आहेत. बेक शंकरपाळे, बेक करंजी आणि हे चकलीमध्ये मुगाची चकली केलेली आहे. तर दॅट हॅज बिकम अ हिट. प्रचंड डिमांड आहे. माझी आता 4th किंवा 5th राऊंड परत चाललेली आहे. अजून दिवाळीला 15 दिवस असून सुद्धा. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर अ गुड दिवाळी. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. पण ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दरवर्षी उजळणारे दिवे केवळ मातीचेच नसतात, तर ते असतात मनाने पुन्हा उजळलेल्या जीवनांचे. इथे रुग्णांच्या हातून तयार होणाऱ्या पणत्या, कंदील, तोरण आणि सुगंधी अरोमा कॅन्डल्स हे फक्त वस्तू नाहीत, तर त्या असतात पुनर्वसनाच्या, स्वावलंबनाच्या आणि आत्मविश्वासाच्या ज्योती. मनोरुग्णांच्या जीवनात अंधार किती गडद असतो हे फक्त त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच उमजतं. पण जेव्हा या रुग्णांच्या हातून सौंदर्य, सृजन आणि कलात्मकता उमटते, तेव्हा ती दिवाळी केवळ त्यांच्या आयुष्याची नाही तर आपल्या समाजाच्या संवेदनांची बनते. प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त व्यवसाय उपचार विभागात आकर्षक वस्तूंची निर्मिती झाली आहे. या उपचार पद्धतीचा मूळ उद्देश रुग्णांच्या मनातील सुप्त कौशल्य जागं करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा आहे. ऑक्टोबर महिना जागतिक मानसिक आरोग्य महिना म्हणून साजरा केला जात आहे. या दरम्यान
काळात स्त्री आणि पुरुष व्यवसाय उपचार विभागात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांनी 1000 पणत्या, 500 उटणं पाकिटे, अरोमा कॅन्डल्स, तोरण आणि सुंदर रांगोळ्या तयार केल्या आहेत. पुरुष विभागातील रुग्णांनी 150 आकाशकंदील, 1000 वॅक्स पणत्या, 200 गेरू पाकिटं आणि पताका बनवल्या आहेत. या वस्तूंची रंगबिरंगी झळाळी म्हणजे त्यांच्या मनातील उजेडाचा, आनंदाचा आणि आत्मविश्वासाचे प्रतिबिंब आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळामध्ये या वस्तू प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये बनवल्या जातात आणि प्रदर्शनामध्ये ठेवण्यात येतात. अनेक नागरिक आवडीने या वस्तू खरेदी करतात. यामुळे रुग्णांना आर्थिक सक्षमतेचा अनुभव येतो. शिवाय मीही काहीतरी करू शकतो या भावनेची कळी त्यांच्या मनामध्ये उमलते. यावर्षी रुग्णालयातही रुग्णांनी बनवलेले आकाशकंदील, पताका आणि तोरणांनी सजवलं आहे. यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे, डॉक्टर सुधीर पुरी आणि डॉक्टर जान्हवी केरझरकर, डॉक्टर अश्लेषा कोळी इत्यादी पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. दरवर्षीप्रमाणे प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे दिवाळीची तयारी जोरात चालू आहे. रुग्णालयातील मनोरुग्ण मोठ्या कौशल्याने विविध वस्तू तयार करत आहे. त्यामध्ये आकाशकंदील आहेत, पणत्या आहेत, उटणे आहे, रांगोळी आहे, तसेच बॅग्स आहेत, वेगळ्या पर्स आहेत. अशा विविध सुबक सुंदर वस्तू तयार करत आहेत. ग्लास लँटर्न आहेत. अशाप्रमाणे ह्याचा उद्देशच असा आहे, आपण वर्षभर रुग्णांच्या पुनर्वसनासाठी वेगळ्या उपक्रम राबवत असतो. तर यावेळी विशेष आहे की मानसिक आरोग्य सप्ताहाऐवजी मानसिक आरोग्य महिना साजरा करणार 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर ह्या भारत सरकारच्या उपक्रमाच्या निमित्त महाराष्ट्र शासनसुद्धा कमी नाही हे दाखवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, तसेच आमचे प्रेरक माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री यांच्या सूचनेनुसार व प्रेरणेतून, तसेच बोर्डीके मॅडम आरोग्यमंत्री यांच्या संकल्पनेतून हा विशेष उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये उद्देश असा आहे की मनोरुग्णांचं कौशल्य ओळखून छोट्या मोठ्या कृती व्यवसाय त्यांना शिकवणे आणि जेणेकरून यातून स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी करण्याचा मनोरुग्णाचा प्रयत्न आहे. यामध्ये असंही असतं की मनोरुग्णांना आपल्या आजारातून बरे झाल्यानंतर एकाग्रता वाढवण्यासाठी पुन्हा दाखल रुग्णात होऊ नये म्हणून समाजात राहण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टीची मदत होते. हा पुनर्वसनाचा एक छोटासा उपक्रम म्हणून हा राबवत आहोत. यामध्ये तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत, सर्व वस्तू आम्ही आरोग्य भवन येथे व मनोरुग्णालयात स्टॉल ठेवून विक्रीसाठी ठेवणार आहोत. जरी छोट्या प्रमाणात असल्या तरी ह्यावेळी मोठा उपक्रम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. दिवाळीचा फराळ हा बहुतेक करून घरी बनवला जातो. मात्र आजच्या धावपळीच्या युगात काहींना हे शक्य नसल्याने रेडीमेड पदार्थ खरेदी करण्यासाठी अनेकांचा कल असतो. मात्र यंदा दिवाळी फराळावरती दुकानांमध्ये 12% GST आकारली जाते. फराळावरती प्रति किलो 40 रुपयांची वाढ झालेली आहे. मात्र दुसरीकडे बचत गटांच्या माध्यमातून तयार केलेल्या पदार्थांवरती मात्र GST आकारला जात नसल्याने स्वस्त दरात उपलब्ध झालेल्या पदार्थांच्या खरेदीकडेच अनेकांचा भर असल्याचं बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती पदार्थांना अधिक मागणी असल्याचं दिसत आहे. ठाण्यातील जय जय रघुवीर समर्थ आणि सावित्री या 2 बचत गटातील महिलांच्या फराळच्या ऑर्डर्स घेतात. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या गटातील महिलांकडे जास्त मागणी असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत 500 किलोहून अधिक फराळ या महिलांनी तयार केला असून मागील वर्षी 500 किलोच्या आसपास व्यवसाय झाल्याची माहिती येथील महिलांनी दिली. त्यामुळे यंदा बचत गट महिलांच्या मेहनतीचे चीज झालं असून दर्जेदार आणि चविष्ट स्वादिष्ट पदार्थ तेही स्वस्तात मिळत असल्याने ग्राहकांकडून देखील त्याला पसंती दिली जाते. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती बचत गटाच्या जया कुंभेकर यांनी दिली आहे. आहे वरती
माझ्या बचत गटाचं नाव आहे जय जय रघुवीर समर्थ. माझं नाव आहे जयवंती परशुराम कुंभेकर. मी सिद्धेश्वर तलावला राहते, पाटीलवाडीमध्ये. आणि बचत गट दुसरं एक आहे माझा सावित्री म्हणून. माझ्या महिला जवळजवळ 50-60 महिला आहेत. आणि मी त्यांना हाक मारले, ते माझ्या एका म्हणजे शब्दाला येतात माझ्यासाठी धावून. ॲक्च्युली दिवाळी चालू पण नाही झाली, 1 महिना बाकी आहे, तरच मला फोन यायला लागले की मॅडम तुमचे दिवाळीचं टेस्टला मिळेल का, दिवाळीचं चालू केलं का. म्हटलं हां चालू करते मी. तर जसे फोन यायला लागले मला, म्हटलं नाही आता चालू करायला हवं आहे. तर मग हळूहळू मी चालू केलं. बेसन मटेरियल आणणं, सामान आणणं चालू केलं. महिलांना सांगितलं, म्हटलं तुम्ही या की मला मदत करा, हेल्प करा. आपल्या बचत गटाचं खूप मोठं नाव होईल. दिवाळीच्या अंशाने भाजणी चकली असते, करंजी, शंकरपाळी, पोहा चिवडा, शेव आहे, खूप छान आहे. ॲक्च्युली माझ्या पार्ट्या पण आहेत. माझे मिस्टर सकाळी जॉब करून संध्याकाळी पार्ट्यांकडे जातात. प्लस माझी मोमोजची गाडी आहे, ते सांभाळून ते पार्ट्या बघतात. आणि पार्ट्याचा प्रतिसाद तर खूप मोठा आहे मला, की ते म्हणजे माझं माल आज पण मला द्यायचं होतं, पण मी जरा थांबले, मला पॅकिंग बाकी होती थोडीशी, म्हणून मी माल पोचवला नाही. आज संध्याकाळी माझा माल दुकानांना जाईल. खूप सारा मिळालेला आहे. ॲक्च्युली मला कमी पडत आहेत महिला पण इथे, कारण त्यांनाही रोजगार मिळतोय. शिंदेसाहेब मला जेव्हा लाडक्या बहिणीच्या गाडीवर, माझ्या मोमोच्या गाडीवर आलेले अचानक, तर शिंदेसाहेबांनी मला म्हणजे आम्हाला शब्द दिलेला की तुम्ही अजून काहीतरी करा, महिलांना रोजगार द्या आपल्यातर्फे. 1,500 रुपये आपल्याला म्हणजे मिळत आहेत, तर त्याचा काहीतरी लाभ घ्या. आम्ही सगळ्या महिलांनी मिळून नामदेववाडीतील महिला, सिद्धेश्वर तलाव, रामराई नगर, आम्ही सगळ्या योगिता आंगरे शाखा प्रमुख आहे माझ्या इथली, आणि मी उपविभाग प्रमुख आहे. तर आम्ही सगळ्या ह्या महिला एकत्र एकजुटीने काम करून आम्ही हे सगळं उभं करतोय. आणि खूप आम्ही एकत्र असतो. त्या महिला पण मला भरपूर साथ देतात. आणि सचिन दादांनी मला हे मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्ही हे करा, हे करून बघा, 4 बायका एकत्र करा बचत गटाने. सचिन दादांनी मला प्रोत्साहन दिलं. प्राईस रेट मी होलसेल रेटमध्ये ठेवलेला आहे. अति कमी दरात ठेवलेला आहे, अति म्हणजे जास्त महाग पण नाही ठेवलं, कारण बाहेर रेट भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. तर मी तेवढं नाही ठेवलेलं, कारण माझ्या लेडीज आहेत, त्यांनाही हाताला काम, म्हणजे मी रेट कमी ठेवल्या कारणाने मला भरपूर प्रतिसाद आहे ह्या फराळासाठी. तर मला 500 किलोची ऑलरेडी आलेली आहे. अजून माझ्या ऑर्डर व्हॉट्सअपला चालू आहेत. अर्ध्या माझ्या भरपूर ह्या मैत्रिणी पण आहेत, सगळ्या माझ्या सखी ग्रुपमधल्या, त्यांची पण ऑर्डर माझी बाकी आहे, भरपूर ऑर्डर बाकी आहे अजून. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.